जश्मीर महाजनी फॉर फुलवंती. मराठीसोबतच हिंदी क्षेत्र देखील गाजवणारे अभिनेते कश्मीर महाजनी आपल्यासोबत आहेत. NDTV एंटरटेनमेंट अवॉर्डमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्याचा सन्मान आहेच, आम्ही तुम्हाला बघतो, तुमचं काम लोकांना आवडतं. हा पुरस्कार मिळाल्यानंतरची पहिली भावना काय होती? मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मला अपेक्षित नव्हतं अजिबात अवॉर्ड. कारण मला असं वाटतं की फुलवंतीकरता मिळालं आहे आणि फुलवंतीतला जो अभिनय आहे तो मी कायम इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हणत आलो की तो ऑफ द टेक्स्टबुक आहे थोडासा. म्हणजे युजली ऐतिहासिक भूमिका करताना एक सर्टन प्रोजेक्शननी जसं अभिनय करतात ॲक्टर्स, ते प्रोजेक्शन मुळीच वापरलं नाही आहे. तुम्ही जेव्हा फुलवंतीतले शास्त्री पाहता तेव्हा तो नॉर्मल माणूस वाटतो, फक्त त्याची भाषा त्या काळातली आहे, पण तो एक नॉर्मल महापंडित वाटतो. तो एका प्रोजेक्शननी, एका स्टाईलनी बोलत नाही, एका स्टाईलनी चालत नाही, एका स्टाईलनी स्टान्समध्ये उभा राहत नाही. तो खूप नॉर्मल महापंडित वाटतो एका दरबारातला. सो हे कितपत पचनी पडेल ज्युरीच्या याची मला खात्री नव्हती व्हेरी फ्रँकली. अँड आय वॉज प्लेझंटली सरप्राईज दॅट इट गॉट अप्रिशिएटेड आणि त्यांनी योग्य ठरवलं की ओके हे असाही अभिनय होतो आणि यालाही एक अवॉर्ड द्यायला हरकत नाही. फुलवंती एक वेगळा प्रयोग होता. फक्त माझ्याकरता येस 100%. का का होता तेही सांग. तर हेच की ते ऑफ द टेक्स्टबुक होतं आणि खूप कमी शब्दात खूप जास्त गोष्टी मांडायच्या होत्या त्यांना. सो ती जबाबदारी जरा मोठी होती. आणि मी नेहमी म्हणतो की एका माणसाच्या एका नजरेत 1000 शब्दांचं सामर्थ्य असतं आणि ते थोड्याफार प्रमाणात व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रीं थ्रू या चित्रपटात प्रूव्ह करून दाखवायचं होतं की कितीही समोरची व्यक्ती भरपूर बोलली, इतर पात्र खूप काही बोलली, तरी तो माणूस येतो आणि एक नजर फिरवतो आणि तुम्हाला कळतं त्याच्या मनात काय. सो दॅट वॉज इन बिटवीन द लाईन्स. जो अभिनय होता तो थोडासा टफ होता, ऑफ द टेक्स्टबुक होता परत. सो बट इट वॉज अ प्लेजर डुईंग इट. आणि प्रवीण आणि स्नेहल तरडे जी आमची दिग्दर्शिका आहे त्यांचं पण आभार, कारण त्यांनी मला ना मोकळीक दिली होती. त्यांनी मला कुठे कंट्रोल नाही केलं की अशाच पद्धतीने अभिनय कर. त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला आणि मी जे करतोय ते करू दिलं, त्यामुळे ते घडलं. तू जेवढ्या सफाईनं हिंदी बोलतो, मराठी तर मातृभाषा आहेस, मराठी हिंदी दोन्ही सफाईनं बोलतो. एक नेहमी मुद्दा येतो की मराठी ही कशी बोलली पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातली मराठी वेगळी, आपण बोलतो ती प्रमाण भाषा वेगळी, याच्यावरून बरेच वाद मतमतांतरं असतात. तुझं याबाबतचं मत काय? नाही, मला असं वाटतं की इतके सारे डायलेक्ट्स आहेत ना मराठी भाषेला, डायव्हर्सिफाईड आहे आपलं पूर्ण महाराष्ट्र. मला असं वाटतं जेवढे जास्त डायलेक्ट्स असतील ना तेवढं आपलं कल्चर अजून रिच होतं. आय फील तेवढे डायलेक्ट्स कुठल्याच दुसऱ्या भाषेला एवढ्या प्रमाणात डायलेक्ट्स नाही जेवढे आपल्याकडे आहेत. सो हे आपलं रिच हेरिटेज आहे, हे जपलं पाहिजे. प्रमाण मराठी आहेच जे आपण शहराकडे बोलतो, किंवा इवन गावातली एखादी व्यक्ती येऊन प्रमाण मराठी शिकूच शकते, पण त्या डायलेक्टची जी गोडी आहे ती ज्या कल्चरमधनं येते, ज्या बॅकग्राऊंडमधनं येते, ज्या परिसरातनं येते, त्या परिसराचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यामुळे ती एक गोडी असते त्या डायलेक्टची. ती पुसून नाही टाकली पाहिजे आपण, ती पण जपली पाहिजे तेवढीच. त्यामुळे मला असं वाटतं त्या डायलेक्टचा पण तेवढाच आदर. आपल्याकडे शुद्ध अशुद्धपेक्षा आपण म्हणायला पाहिजे प्रमाण मराठी आहे आणि वेगवेगळे डायलेक्ट्स आहेत. सो प्रत्येक डायलेक्टला आपण जपून ठेवलंच पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे, कारण त्याची एक वेगळी गोडी आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्राचं. पण मराठी भाषेचा जेव्हा विषय येतो तेव्हा मराठी भाषेवर होणारं आक्रमण, खास करून महाराष्ट्रामध्ये जो विषय चालतो की मराठी लोप पावत चालले का, लोक मराठी बोलत नाहीत, समोरासमोर दोन मराठी माणसं आल्यावर मराठीच्या ऐवजी हिंदीत बोलतात, किंवा मराठी भाषेतल्या लोकांवर अत्याचार केले जातात, अन्याय केला जातात, ह्या ज्या बातम्या येतात, याकडे बघितल्यानंतर मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की आवर्जून मराठी माणसांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. घरात प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आमच्या घरात माझ्या मुलाला आम्ही शाळेत जरी घातलं आहे तिकडे तो वेगवेगळ्या भाषा शिकेलच, पण आम्ही घरात त्याला इंग्रजी शिकवत नाही, आम्ही घरात त्याला हिंदी शिकवत नाही, आम्ही त्याच्याशी हिंदी इंग्रजीत बोलत नाही, आम्ही फक्त मराठीत बोलतो, कारण बाहेर जाऊन तो त्या भाषा शिकणारच आहे शाळेमध्ये इतर मित्रांसोबत राहून. सो ॲटलिस्ट मराठी जे प्रमाण मराठी किंवा आमचं जे मराठी आहे ते आम्ही घरामध्ये जपलं पाहिजे. हे प्रत्येक मराठी माणसांनी केलंच पाहिजे. आवर्जून दोन मराठी माणसं जेव्हा संवाद साधतात तेव्हा त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. पण ऑफकोर्स असाही आग्रह नसला पाहिजे की तू हिंदी आहेस, तुला मराठी कळत नाही आणि तरी मी मराठीत बोलणार, हेही चुकीचं आहे. तर त्यावेळेस तुम्हाला हिंदीत किंवा इंग्लिशमध्येच त्याच्याशी संवाद साधला पाहिजे.
सो बाकी आक्रमण वगैरे मला माहीत नाही, पण मराठी जपणं आणि मराठी पुढे नेणं हे प्रत्येकाने स्वतःपासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे. मी तरी करतो पूर्णपणे. मी संपूर्ण मराठीमध्ये संवाद साधतो जिथे कुठे जातो तिथे. ज्या लोकांना समजत नाही मराठी किंवा त्यांचा प्लॅटफॉर्म हिंदीचा असेल तरच मी हिंदीचा वापर करतो, नाही तर मी मराठीतच असतो कायम. शेवटचा प्रश्न, येणारं प्रोजेक्ट कोणतं आहे? आता एक मराठी एक हिंदी आहे. एक वेब शो करीन मी. आय विल स्टार्ट शूटिंग फॉर इट बाय द एंड ऑफ मार्च. सो तो हिंदीत असेल. आणि मराठी चित्रपटाची निर्मिती मी ह्या वर्षापासून सुरू करणार आहे. सो मी माझा पहिला मराठी फिल्म मी माझी प्रोड्यूस करीन ह्या वर्षी आणि त्यात ॲक्ट पण करीन, कामही करीन. सो त्याची 6वी आता लॉक झाली आहे. माझं हिंदीचं शूटिंग झालं ते इतर लोकांकरतं, तर ते संपवून टाकायची कमिटमेंट. आणि मग मी पावसाळ्यापासून माझा स्वतःचा प्रोजेक्ट करायला सुरुवात करणार आहे मराठीत. त्या प्रोजेक्टमध्ये काय असेल याचा सस्पेन्स थोडासा ठेवून दे, कारण पुन्हा त्याच्यासाठी एक नवीन मुलाखत आपण घेऊया. धन्यवाद.